राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। लोकशाही धडक मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीची आज बैठक झाली, काय निर्णय झाला? आजचा निर्णय होता, कारण की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला आदेश दिला आहे की बीजेपी आणि त्याचे मित्र पक्ष या दोघांना सोडून जे समविचारी पक्ष आहेत, समविचारी संघटना आहेत, त्या संघटना घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका यांच्यामध्ये आपण निवडणूक लढणार आहोत। आपसात काय मतलब झालं तुमचं? आपसात आमचं असं झालेलं आहे, आम्ही उद्धव ठाकरे गटाशी बोलणं झालं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्षाशी बोलणं झालं, काँग्रेसचे तालुका अध्यक्षाशी बोलणं झालं। तर आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं की तुमचं काय म्हणणं आहे, तर त्यांनी आम्हाला 2 ते 3 दिवस दिलेले आहेत, तर ते आम्हाला लवकर कळवतील। त्यावेळी आम्ही परत एक मोठी पत्रकार परिषद घेऊन आम्ही जागा वाटप करू। काय ठरलं आपला लोकशाही धडक मोर्चाचं? लोकशाही धडक मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीच्या आज पत्रकार परिषदेची महत्वाचा विषय म्हणजे की आज तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांना जाब विचारणा आणि विरोध हा राहिला नसल्यामुळे लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे। त्याच्यासाठी की मत कुठे टाकायची, आज सगळे जर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने पळत असतील तर मग लोकशाही राहिली का? मग लोकशाही टिकवायची असेल त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी, लोकशाही धडक मोर्चा आणि जे समविचारी संघटना आहेत यांना बरोबर घेऊन तिसरी आघाडी उघडून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि नगरपालिका असतील या निवडणुका आम्ही संयुक्तरित्या लढणार आहोत। तसेच महाविकास आघाडी ला आमच्या बरोबर यावं किंवा आम्ही त्यांच्या बरोबर जावं। तर समजा त्यांनी असं समजलं की वंचित बहुजन आघाडी लोकशाही धडक मोर्चाची कुठली ताकद नाही, परंतु आम्ही पडणार बी आणि पाडणार बी। जर तुम्हाला जर सत्ता हवी असेल, तुम्हाला सत्ताधाऱ्यांना जर कधी खुर्चीच्या खाली उतरवायचं असेल, त्याच्यासाठी लोकशाही धडक मोर्चा, वंचित बहुजन आघाडीशिवाय मालेगावला पर्याय नाही। महाविकास आघाडीने आम्हाला गृहीत धरू नये, कारण त्यांच्या आज 4.5 वर्षामध्ये लोकांच्या प्रश्नांसाठी, समस्यांसाठी लोकशाही धडक मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडी आवाज उचलत आले। आज लोकांचं म्हणणं आहे आपण कोणामागे फरफटत जायचं नाही, आपले कार्यकर्ते निवडू आगर पडो, पण आपली जी ताकद येते आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे। परंतु याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना फायदा होईल असा कुठला आम्ही निर्णय घेणार नाही। जर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी जर कधी सकारात्मक जर भूमिका घेतली तर आम्ही सगळे एकत्र येऊन लढू आणि सत्ताधाऱ्यांना खाली खेचू। आपण कुठून तयारी केलेली आहे? मालेगाव मतदारसंघात, नांदगाव मतदारसंघात? नांदगाव मतदारसंघ आणि मालेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा आपले उमेदवार आहेत। आज मनमाड नगरपालिकेला सुद्धा लोकशाही धडक मोर्चाने उमेदवार दिलेला आहे, जनता दल सेक्युलरने उमेदवार दिलेला आहे, तसेच नांदगाव मध्ये सुद्धा उमेदवार दिलेला आहे। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जर समजा इथं आमचं जर कधी होत नसेल तर आम्ही नांदगाव मध्ये सुद्धा वेगळी चूल मांडून तिथं आमचे कार्यकर्ते आम्ही उभे करणार आहोत। आपल्या सोबत मतलब फक्त लोकशाही धडक मोर्चा आणि वंचित आहे का? वंचित बहुजन आघाडी आणि जय मल्हार मावळा म्हणून संघटना पण आहे, बरेच संविधान आर्मी आहेत, अशा ज्या समविचारी संघटना आहेत की काही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, जे शरदचंद्र पवारचे कार्यकर्ते असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आमच्या संपर्कात आहेत की दादा आम्हाला आता पर्याय राहिला नसल्यामुळे, सक्षम पर्याय नसल्यामुळे आम्हाला तुमच्या बरोबर यायचे, काम करायचे, तुम्ही सगळे जर एकत्र आले तर आम्हाला नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवायचे, त्याच्यासाठी आम्हाला पर्याय नसल्यामुळे आम्हाला तुमच्या बरोबर यायचे। ते लोक सुद्धा आमच्या संपर्कात आलेले आहेत। मालेगाव महानगरपालिकेत आपली तयारी आहे का? हो, मालेगाव महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नांदगाव आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या जागा लढणार आहे।